सर्वांना कविश डांगेंचा नमस्कार. लीगल नोटीस देण्याची तयारी झाली आहे. मॅटर सध्या तयार होत आहे. एक 2-3 दिवसामध्ये मॅटर तयार झाल्यानंतर लीगल नोटीस EPFO बांद्रा आणि EPFO दिल्ली आणि RPFC बांद्रा आणि RPFC नरीमन पॉइंट यांना लीगल नोटीस सर्व करायची आहे. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, जे माझ्याकडे नावं आली आहेत ती मिलिंद यशवंत गोखले, दीपक गुलाबराव सव्वालाखे, रवींद्र सकाराम कुलकर्णी, प्रदीप वसंत इंगळे, प्रकाश एकनाथ चौधरी, उल्हास P. लिमये, नारायण त्रिंबक पवार, मोहम्मद नजीब शेख, संजय गोविंदराव पाटणे यांचे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट झाल्याचं आहे. त्यांचा मेल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला आहे. बहुतेक बाकी इतरांचे कदाचित स्टेटसमध्ये रिजेक्ट झाले नसतील आणि म्हणून त्यांनी ईमेल पाठवल्याचा मेसेज मला आला नाही. कृपया ही जी मी नावं घेतली आहेत त्यांनी ही माहिती मला द्यावी. रिटायर्ड आहोत आणि RPFC कमिशनर बांद्रा आहे की नरीमन पॉईंट आहे की आणखी कुठला आहे ते, आणि त्याच्यानंतर UAN किंवा PPO नंबर आणि मोबाईल नंबर हे लिहून पाठवावेत माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती, आणि किंवा नसेल तर मेलवरती पाठवा, म्हणजे एकाच वेळेला ह्या सर्व गोष्टी बघता येईल. तर एक या 3-4 दिवसामध्ये नोटीस पाठवण्यात येईल. अर्थात ती वकिलांची नोटीस असेल आणि वकील हा ॲडव्होकेट कविश B. डांगे असेल. तेव्हा जी इन्फॉर्मेशन मला पाहिजे आहेत, रिटायर्ड आहोत, RPFC, UAN नंबर आणि मोबाईल नंबर, ही जर इन्फॉर्मेशन पाठवली तर बरं पडेल. कारण मी असा विचार करतो आहे की लीगल नोटीस पाठवताना ती त्याच ठिकाणी नावं न लिहिता एक लिस्ट अटॅच करायची की बा हे जे पेन्शनर्स आहेत त्यांची मी लिस्ट अटॅच करतो आहे आणि त्यांचा हा असा प्रॉब्लेम आहे. तो 15 दिवसात व्यवस्थित झाला तर ठीक, किंवा तुम्ही त्याची समस्या सोडवली तर ठीक, नाही तर आम्ही कोर्टात जाण्यासाठी लिबर्टी आमची राहील. तेव्हा अशा प्रकारे जे काही नावं आलेली आहेत माझ्याकडे, तर त्यांनी इन्फॉर्मेशन द्यावी. मिलिंद यशवंत गोखले यांनी दिलेली आहे, दीपक गुलाबराव सव्वालाखेंनी द्यायचे आहे, रवींद्र सकाराम कुलकर्णी, प्रदीप वसंत इंगळे, प्रकाश एकनाथ चौधरी, उल्हास P. लिमये, नारायण त्रिंबक पवार, मोहम्मद नजीब शेख आणि संजय गोविंदराव पाटणे यांनी त्यांची डेट ऑफ रिटायरमेंट, RPFC, UAN आणि मोबाईल नंबर हे त्या ठिकाणी लीगल नोटीसमध्ये यांचा वापर करायचा की नाही ते मी वेळेवर ठरवेन. परंतु ज्यांचे फॉर्म्स रिजेक्ट झालेले आहेत त्यांची नावे आणि इन्फॉर्मेशन मला मिळाली पाहिजे. 1-2 दिवसात मिळाली तर फारच चांगलं. अमरावतीच्या लोकांनी याची नोंद घ्यावी आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांनी स्टेटस पाहावा, आणि रिजेक्ट झाले असतील तर मग जी इन्फॉर्मेशन आहेत, कारण अमरावतीची याच्यामध्ये 2च नावं दिसतात, मोहम्मद नजीम शेख आणि संजय गोविंदराव पाटणे. तेव्हा बाकीच्यांनी आपापले स्टेटस बघावे
आणि ती इन्फॉर्मेशन द्यावी, म्हणजे मग लीगल नोटीस मी तयार करायला घेईन. ओके, थँक्यू व्हेरी मच.